डेंजरस आणि छान आहे. दोन्ही बाजूने अशा दरी आहेत, तुम्ही बघू शकता. लाईफ मध्ये फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे. शहरात राहून राहून आहे ना, इथं आलं इतकं पीसफुल आणि इतकं छान वाटतंय, शब्दात व्यक्त करू नाही शकत. काहीच एकदम खतरनाक लेवलचा पाऊस आलेला आहे. मी तर रेनकोट घातलंय, हे दिसतंय पाणी वाहतंय, पण जर ती विहीर असली तर आता जायला इतकी भीती वाटतेय. शिवलिंग आहे नाही, हा शिवलिंग आहे आणि तो नमस्कार करताय. अशा दोन्ही साईडने असतात आणि पूर्ण खाली जायचंय. नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईफ. तर मित्रांनो, आज आम्ही सर्व मित्र जात आहोत ट्रिंगलवाडी या फोर्टला, जो की लोकेटेड आहे नियर इगतपुरी घोटीच्या पुढे आहे. खूप छान आहे. सकाळची जवळपास 9:15 झालेले आहे आणि आम्ही निघालेलो आहोत, सो खूप मजा करणार आहोत. खूप दिवसानंतर खरं तर आज आम्ही ट्रेकिंगला जात आहोत. बघूया की तोच जोश तोच स्टॅमिना सर्वांमध्ये आहेत का आणि चढू शकतो का आज, कसा होतो आज अनुभव. जे माझे मित्र आहेत ना, हे पॉलिटिक्स मध्ये यांना खूप इंटरेस्ट आहे. सो आज काय शिवसेनेची एक मीटिंग आहे, शिवसेने आणि मनसेची. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणार आहे. सो त्या चाललेलो आहे त्यासाठी. सो या गाडीला ओव्हरटेक करायसाठी, म्हणजे हात द्यायसाठी खूप मागून आतापर्यंत बघूया यांचे एक्सप्रेशन काय करता आता ते गाडीला. शिवसैनिक महानगर प्रमुख पसंतीचा मुलगा आहे तो. अरे घे पुढे. महानगर प्रमुख आहे इतकं राजकारणाचा वेळ आहे आता. बघा काय लावलंय रे, फिरायला चाललंय की काय. किती सुंदर वेदर आहे इथलं, तुम्ही बघू शकता. आहे डोंगरांवर असं छान असं धुकं, रस्ता पण एक नंबर आहे बघा. पॉलिटिक्स, दिस इज आवर पॉलिटिक्स. नाव सांगितलं की आम्ही चाललोय मुंबईला कार्यक्रमासाठी, टोल फ्री. तर मित्रांनो, साधारणतः इगतपुरी पासून टर्न घेऊन आता आम्ही किल्ल्याच्या दिशेने जात आहोत ट्रिंगलवाडी या ठिकाणी. वाटेत आता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. जवळपास 10 वाजलेले आहे. चंद्र रेस्टॉरंट बनवून आहे. सो चाललोय. का आलं, तिकीट लागलं आतमध्ये असेल ना. सो आतमध्ये नाश्ता करताय. नाश्त्याला एवढं काही बघा टेस्टी चांगली चव. तुम्ही येऊ शकता इथं मस्तपैकी नाश्ता करून आता आम्ही जात आहोत गडाच्या दिशेने, म्हणजे ट्रिंगलवाडी किल्ल्यावर. सो इतका छान रोड आहे जाण्यासाठी, इतकं छान वातावरण आहे बघा. मुलं बघा कसे जातात स्कूलमध्ये, कसे. ट्रिंगलवाडीला जायला असा गावातून रस्ता आहे, म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी गाव लागतो. रोड बऱ्यापैकी छोटा आहे, मोटरसायकल आणि एक कार जाईल एवढाच असा रोड आहे. नदी आहे आय थिंक. नदी नाही, शेती का काय एवढं. आता आम्ही आलेलो आहोत ट्रिंगलवाडी किल्ल्याच्या बेसला. आता आम्ही गाडी पार्क केलेली आहे. पुढे जाण्यासाठी असा कच्चा रस्ता आहे, तुम्ही बघू शकता. इकडे अशा गाड्या लावून आपण जाऊ शकतो आणि किती छान असं धुकं पूर्ण डोंगराला आलेलं आहे. खूप सुंदर वातावरण झालंय. ठिकठिकाणी असे आपल्याला धबधबे भेटता. या साईडनी पाणी वाहत आहे हे बघा. थोडी वॉटर क्रॉसिंग पण आहे तिथे अशी. पूर्ण किल्ल्यावर जायच्या आधीच बुट ओले होऊन जाणार आहे. पूर्ण बुट ओले झालेले. आता पूर्ण ट्रेक असा पिच 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 पूर्ण पाय, पण आता नाही लज होता त्याच्यामुळे बघा खूप हे वाटतं.
क्रॉक्स आणले यांनी 150 में 2. इगतपुरीला भाताची शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. तो हे बघा किती सुंदर असे या ठिकाणी भाताचं पीक लावलेलं आहे. कसं वाटला गाईज याचा डान्स तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. फिअर अनलॉक करतोय हा बोललाय, हे दिसतंय पाणी वाहतंय, पण जर ती विहीर असली तर आता जायला इतकी भीती वाटतीये. हे बघा जयसिंग गेलेला आपला पहिले. जयसिंग खाली गेला. जयसिंग तिथंच आहे काहीतरी आहाड आहे वाटतं आड. कापडी बुट वल्ले झाले ना कधी ना कधी होणारच आहे. तू का आता काढून घेते बुट. नाही आता हे बुट वल्ले करून टाकेस तू पाणी उडव 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 चल रे. मित्रांनो इथं आमचा मित्र बघा मदत करतो. हे बघा त्याच्याकडे बैल आहे, घोडे ना. बाबा तुमचं ऐकतं का? बघा मित्रांनो कसं नांगरू राहिला, ऐकताय त्याचे आता बैल. हे बघा कसं टन मारताय बघा. वन साइडची एक साइडची दोरी ओढून. अरे तो बैल आहे मारल बघ. फोटो काढायचा जेनजी. हे बघा काही जेनजी बघू शकता. थांबर कसं काढते दाखव. यो वाव. मित्रांनो तिकडं आहे ट्रिंगलवाडी किल्ला. हा बेसिकली एक लक्ष ठेवण्यासाठी काम केलायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्याच अंडर होता हा किल्ला का? किती मोठं अर्थ बॉम्ब भेटलंय म्हणजे गांडूळ. छोटं झालं ना ते. छोटं झालं आधी मोठं होतं. साप असू शकतो बरं का? नाही रे साप नाही राहणार. आपल्या मित्रांवर टाकलं साप. त्याला सिडाडा म्हणते. सिडाडा परमनंट बकरा रे इकडे. परमनंट बकरा. त्यावेळेस हा काही स्तंभ असेल तर त्यामध्ये बहुतेक ही नंदी दिसतोय आणि हे शिवलिंग आहे. नाही हा शिवलिंग आहे आणि तो नमस्कार करताय. दिसलं का? हा घोडा आहे, हा हात आणि मंदिर आहे आय थिंक. हे हरी ना. जय शिवशंकर शंभो भोलेनाथ महाराज की जय. चलो असा रस्ता आहे बघा ट्रिंगलवाडीला. बाकी क्लायमेट तर इतकं सुंदर आहे ना, असं वाटतं इथे येऊनच राहावं. पूर्ण छान हिरवगार आणि एकदम छान पक्ष्यांचा आवाज. बेस्ट. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ट्रिंगलवाडी किल्ल्यावर. हार्डली 200 पावलं आपण चालून वरती आलेलो आहोत आणि इथं या ठिकाणी आपल्याला अशा लेण्या बघायला भेटतात. तर चला आतमध्ये जाऊन बघूया की कशा पद्धतीने लेणी आहे, कसं कसं तिथं आर्टवर्क आपल्याला बघायला भेटतं. तो मधून तुम्हाला दाखवतो. आता काही माझे मित्र आतमध्ये पण जाऊन आले. खूप सुंदर असं आहे. खूप बारीक काम या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. हे बघा किती बारीक काम आहे. आता मी या लेणीमध्ये आलोय. इथून आपण शूट केलं. आता आपण असं आलेलो आहे. या ठिकाणी असे हरिश्चंद्रगडावर जे 4 खांब बघायला भेटतात तसेच आहे. खूप मोठे आहे, साईज खूप मोठी आहे आणि वरतून पाणी पण गळतंय. हे बघा ते पाझरते पाणी खरं तर इथून. आता आपण मध्ये जात आहोत. थोडस भीतीदायक वातावरण आहे कारण पूर्ण पाणी पडतंय. शंकराचं मंदिर आहे मध्ये आय थिंक. मूर्ती आता सुस्थितीत नाहीये पण एक अंदाज येतोय की महावीर भगवान असतील हे, असं वाटतंय. नमस्कार करूया. सावकाशच जावं लागेल नाही तर पाय सटकला, नजर हटी, दुर्घटना घटी असं होऊ शकतं. सो चला बघूया कसा होता आजचा अनुभव. खूप इंटरेस्टिंग आहे कारण तिथं एक छान असे रंगबली आहे. ती खूप बघण्यासारखं पण आहे. पाण्याचे टाके आहेत. सो बघूया. किती सुंदर व्ह्यू आहे आणि या ठिकाणी भात शेतीमध्ये बघा ट्रॅक्टरने मशागत चालू आहे शेतीची. तिचे आकार बघू शकते या ठिकाणी. स्क्वेअर शेप नसतो जशी आहे म्हणजे साधारणतः. खरंच यांची मोजणी कशी होत असेल, यांच्यात वाटे कसे होत असतील हा एक माझ्यासाठी एक तर वेगळाच प्रश्न आहे. म्हणजे कसं स्ट्रक्चर आहे बघा, त्यांचे शेप कसे शेतीचे. बट खूप छान दिसतोय व्ह्यू. सारे पर्यटक या ठिकाणी येत असतात, तुम्ही बघू शकता. आम्हाला अजून एक ग्रुप जॉईन झालेला आहे. काय म्हणतो काय सुकून हा ना यार. जे शहरात राहून आहे ना, इथं आलं इतकं पीसफुल आणि इतकं छान वाटतंय, शब्दात व्यक्त करू नाही शकत. म्हणजे इथं आल्यानंतरच तो तुम्हाला इथली हवा, इथली मातीचा तो स्पर्श, पाणी एकदम नेक्स्ट लेवल अनुभव आहे. सो एकदा तरी तुम्ही नक्की या. सिम्पल आहे ट्रॅक. म्हणजे बघा आता हा असा पॅच आहे, तुम्हाला वाटेल की सिम्पल म्हणतोय बट स्टील एक तुम्ही जर थोडं ट्रॅकिंग करत असाल तर तुम्हाला जमून जाईल.
आवाज किती छान आहे. काय आवडलं का? चला अजून पुढे तर खूप काही छान छान आहे, दाखवतो. मित्रांनो कुठे जायचंय समजत नसेल इथे, इकडे एक रस्ता, इकडे तर इथं ॲरो पण दिलेलं आहे, त्याच्याद्वारे आपण वरती जाऊ शकतो. चला. रस्ता कसा आहे गौरव? एकदम खतरनाक. एकदा बघू शकता तुम्ही बाजूला. इथे बघा चार तरफ कोरा म्हणजे धुकं. हे बघा काय ते झेंडा दिसतोय. चला प्लेस आहे गाईज, एकदम खतरनाक लेवलचा पाऊस आलेला आहे. मी तर रेनकोट घातलंय. हे बघा खूप खतरनाक पाऊस आलाय. हे बघा पूर्ण भिजलाय खालून, माझी पूर्ण पॅन्ट. मी तरी आता आम्ही अशा स्पॉटला आलोय की एकदम थ्रिलिंग ऍडव्हेंचर आहे. हे बघा नाच करते काय यावंच लागतंय. सकाळपासून बघा किती ट्रॅकर्स आले. हे बघा असं जायचंय आणि पूर्ण बोललं आलं. आमचे नवीन मित्र तुम्ही बघू शकता. कुठले मित्रांनो? नाशिक जिल्हा. मिनी दुबई. चला मित्रांनो एकदम मस्त लाईफ मध्ये फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही बघू शकता. आमचं यश हेल्दी आहे, फिटनेस खूप महत्वाचं आहे. आता आम्ही सर्व एका याच्यात आलो, पण यश काही नाही, सिंपल या दगडावर भार दे. हळूहळू एवढं काही नाही, थोडंसंच उंच आहे साधारणतः. माझ्या मते असं 6-7 फूट उंच आला. दगड तुटला तर भरून द्यावा लागेल. हळू हळू तिकडे तरी अरे हाईट छोटी आपली. फिटनेस खूप गरजेचं आहे गाईज लाईफ मध्ये. आणि पाऊस चालू झालाय परत. ते बघा किती डेंजरस पायऱ्या चढून जायचंय. आधी हा पॅच होता, आता इथून जायचंय. ओ इथून जायचंय असं. हे धर रे यार. खूप डेंजर ट्रॅक केलाय गौरवनी. खूप माउंट एव्हरेस्ट काय याच्या समोर नाहीये. गाईज हे बघा इकडे डायरेक्ट असं आहे, असं जायचंय. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा ट्रॅक करतोय. आता आम्ही साधारणतः 50 ते 100 अशा पूर्ण स्टेप्स आहेत आणि दोघी बाजूने अशी दरी आहे. पाऊस चालू आहे. या ज्या पायऱ्या याच्यावरून पाणी पडत आहे. मित्रांनो खूप डेंजरस आणि छान आहे. दोन्ही बाजूने अशा दरी आहेत, तुम्ही बघू शकता. मागून पूर्ण पाणी येत आहे आणि स्लिपरी आहे. हो चाललोय. हे बघा पूर्ण स्टीफ आहे. या दरवाज्यातून आतमध्ये आल्यावर असा आपल्याला दरवाजा बघायला भेटतो. हा द्वार आहे, तुम्ही बघू शकता. बाहेरच्या बाजून मी तुम्हाला दाखवतो. हे बघा असा द्वार आहे. एंट्री बघू शकता किती डेंजरस आहे. इथूनच आता आपल्याला परत रिटर्न खाली पण जायचंय. खूप छान आहे. या दरवाज्यातून आता आपण आलेलो आहोत आणि वरती जात आहोत. हा ना, कारण हे वय गेलं त्रास आपण चढू नाही शकत, कारण मग आपले गुडघे दुखतील, आजार लागू शकता. सो हेच वय आहे. आत्ता आपण ट्रिंगलवाडी किल्ल्याच्या टॉपवर आलेलो आहोत. याची जी उंची आहे ही आहे जवळपास 3000 फूट इतकी. आणि इथून जो व्ह्यू बघायला भेटतो खरंच खूप जबरदस्त. पूर्ण धुका आलेला आहे किल्ल्यावर आणि खूप छान फील होतंय. या ठिकाणी आपल्याला एक रूम टाईप स्ट्रक्चर बघायला भेटतं, ज्याची उंची साधारणतः 3 ते 3.5 फुटाचं दगडी बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं. खाली जवळपास थोडंसं खोल आहे, काही टाके वगैरे पण या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. ट्रिंगलवाडी हा किल्ला बेसिकली वॉच टॉवर म्हणून आजूबाजूच्या किल्ल्यांवर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. सो खूप सुंदर आहे. हे बघा दिवस वॉटरफॉल.
तर मित्रांनो मस्तपैकी आमचा ट्रिंगलवाडी किल्ला हा सर करून झालेला आहे. खूप सुंदर होता. पाठीमागे तुम्ही बजरंगबली बघू शकता. खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि आता आपल्याला गड उतार व्हायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा 2 दरीमधून हा एक रस्ता आहे, तर त्या रस्त्यातून आपल्याला खाली उतरायचं आहे. आपल्याला थोडं सांभाळूनच जावं लागेल, कारण थोडा जरी पाय सरकला तर डायरेक्ट खाली जाऊ शकतो. मित्रांनो पाण्याचं प्रेशर किती वाढलंय बघू शकता. पूर्ण पायऱ्यांनी पाणी येत आहे. खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. चला जो थ्रिलिंग पॅच होता तो पॅच कव्हर करून आत्ता आम्ही पुढे आलेलो आहोत आणि जवळपास दुपारचे 3:21 झालेले आहे. आणि तुम्ही देखील पावसाळ्यात जात असाल तर काळजी घ्या, चांगले शूज घाला, कारण बऱ्याच ठिकाणी स्लिपरी असतं. आता आम्ही ट्रेकिंग करून आलेलो आहोत आणि जवळपास संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आता आम्ही ह्या हॉटेलला थांबलेलो आहे मस्तपैकी. म्हणजे 1.5 महिना झाला असं चिकनच खाल्लं होतं. सो इथे व्हेज आणि इकडं नॉन व्हेज. सो लेट्स येस शुअर. मस्त आहे. करिश्मा ढाबा हायवेलाच आहे इगतपुरीला जाताना. बघूया, टेस्ट करून सांगतो मग तुम्हाला. हा व्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.